नमस्कार सर्वांना, मी रोहन वासनिक. मित्रांनो, मी अतिशय महत्वाचा आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आपला टॉपिक आजचा अक्षर गणवृत्ती. बघा, अक्षर गणवृत्ती हा असा टॉपिक आहे ज्याच्या संदर्भात जे आहे जास्त व्हिडिओ तुम्हाला आढळणार नाही आणि याचं तुम्ही मला हमखास गॅरंटी आहे की तुम्हाला कधी ना कधी जे आहे याच्याबद्दल प्रश्न पडलाच असेल किंवा तुमचे कॉन्सेप्ट एवढे क्लिअर नसतील. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे मी तुम्हाला हा टॉपिक अशा पद्धतीने समजून सांगणार आहे की तुम्हाला ते नेहमीसाठी लक्षात राहील. ठीक आहे, एकदम बेसिक पासून जाऊया. आजचा व्हिडिओ जो आहे हा मी आवर्जून सांगेल की तुम्ही हा नक्की बघाच. ठीक आहे, मी बाकी व्हिडिओसाठी एवढं आवर्जून सांगत नाही, परंतु या व्हिडिओसाठी सांगत आहे कारण याच्यामध्ये मी तुम्हाला अक्षर गणवृत्ती अशा पद्धतीने सांगणार की ते तुम्हाला समजणार सुद्धा आणि नेहमीसाठी लक्षात सुद्धा राहणार. थोडी रिव्हिजन सुद्धा आवश्यक राहणार, परंतु ठीक आहे. आता आपण बेसिक पासून सुरुवात करूया. बघा, लक्ष द्या सर्वांनी. अक्षर गणवृत्ती हा याचा अर्थ काय होतो ते सांगतो पहिले. बघा, अक्षरवरून समजलं तुम्हाला की त्यामध्ये काय असणार आहे. अक्षर गण म्हणजे गट असते. ठीक आहे, वृत्त म्हणजे कवितेशी संबंधित, पद्याशी संबंधित. म्हणजे याच्यामध्ये अशा प्रकारची रचना असणार आहे की ते पद्य असणार आहे आणि ते ठराविक अक्षरांचं गट असणार आहे आणि त्यांचे जे ऱ्हस्व दीर्घ जे आहे याला सुद्धा याच्यामध्ये महत्व आहे. बघूया आपण. बघा, बेसिक पासून जाऊ आपण. आता याच्यामध्ये जे आहे ना, पहिले मी तुम्हाला सांगतो गद्य. तर आता बघा, आपण जे भाषा शिकतो तर याच्यामध्ये एक असते गद्य, एक असते पद्य. तर गद्य आपण कशाला म्हणतो, आपल्या मनातील जे विचार आहे ते आपण बोलताना सरळ सरळ व्यक्त करतो असतो. बरोबर आहे, म्हणजे आपले जे आपण जे बोलताना स्वाभाविकपणे बोलतो, स्वाभाविकपणे बोलणे, काहीच नाही. स्वाभाविकपणे बोलणे म्हणजे काय असते, गद्य असते. ठीक आहे, जसं आता उदाहरणार्थ ते मी आता वेगवेगळ्या पुस्तकातून जे आहे त्याचं कंपायलेशन केलं आहे आणि तुमच्या समोर सादर करत आहे. याच्यामध्ये ते उदाहरण सांगितलं जाते, आज गोकुळात हरी रंग खेळत आहे त्यामुळे राधिके घरी जरा जपून जा. हे झालं काय, गद्यवाले वाक्य. मग याचं जे पद्य आहे ते आपण पाहूया. मी आता तोंडीच सांगतो, याचं काम नाही सध्या आपल्याला. जे महत्वाचं आहे हे मी तुम्हाला बोर्डवर लिहून देणार. बघा, एक असते पद्य. ठीक आहे, पद्य म्हणजे काय असते, याच्यामध्ये जे आहे अशा पद्धतीनं बोललं जाते की ते ताला सुरात असते. कशात असते, ताला सुरात आणि लयबद्ध पद्धतीने असते. लयबद्ध पद्धतीने असते, लयबद्ध रचना असते. ओके, तर त्याला आपण काय म्हणूया, पद्य म्हणूया. म्हणजे मग जे तुम्हाला वाक्य सांगितलं मी त्याला पद्य स्वरूपात आपण असं म्हणू शकतो, आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जपून जा तुझ्या घरी. याच्यामध्ये कसं झालं, यमक जुळलं, त्याच्यानंतर विशिष्ट रचना झाली, ताल सूर याच्यामध्ये आला, याला आपण पद्य म्हणत असतो. ठीक आहे, आता आपण जे गणवृत्त पाहतो ना, हा काय असणार आहे, हा पद्याचाच भाग असणार आहे. आला का लक्षात. आता हे अक्षर गणवृत्त चालू करण्या अगोदर मला तुम्हाला त्यातील काही बेसिक टर्म सांगावे लागतील. एक एक पहिली मी तुम्हाला टर्म सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपण अक्षर गणवृत्ताकडे वळूया आणि उदाहरणे सांगतो मी तुम्हाला. बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला अक्षर गणवृत्तासाठी जे आहे सर्वात पहिले आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे मात्रा. ठीक आहे, तर मात्रा म्हणजे काय असते ते मी तुम्हाला पहिले सांगतो. आता कवितेच्या संदर्भात जे आहे तसं हे अक्षर गणवृत्त आहे, मात्रा वृत्त सध्या आपण पाहत नाही आहे. तर मात्राची व्याख्या जी केली जाते ना व्याकरणामध्ये, ती कशी केली जाते की बघा, याला काय म्हणतात की अक्षर जे असतात, अक्षरे आपल्या लिखाणामध्ये अक्षरे, तर तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये काय असतात, स्वर असतात. तर याची व्याख्या आपण असं म्हणू की मात्रा म्हणजे अक्षरे किंवा स्वर यांचा उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ किंवा कालावधी. एकदम सोपा आहे. मात्रा म्हणजे काय असते, पद्यामध्ये जी अक्षरे असते त्यांचा उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ. आता याच्यामध्ये एक असते मात्रा जी आहे, सांगतो मी तुम्हाला. एक मात्रा असते म्हणजे एकच मात्रा म्हणतात त्याला, असं नाव आहे त्याचं, एक मात्रा. ओके, आणि एक असते अर्थातच दोन मात्रा. मग आता हे काय, तर एकदम सोपं आहे. बघा, एक मात्रा याचा अर्थ जे अक्षर असतात ज्याच्यामध्ये काय असतात, ह्रस्व स्वर. याच्यामध्ये काय असतात, ह्रस्व स्वर. म्हणजे कोणकोणते येणार याच्यामध्ये, अ हा ह्रस्व स्वर आहे, त्यानंतर ह्रस्व ई आहे, त्यानंतर ऋषीचा रू आहे, ह्रस्व उ आहे. ठीक आहे,
या पद्धतीचे जे लू पण येतो याच्यामध्ये, हे जे आहे हे ऱ्हस्व स्वर आहेत, लक्षात ठेवा. हे ज्याही अक्षरामध्ये मिसळले जाणार त्याची मात्रा काय असणार, एक मात्रा असणार, किंवा याला आपण काय म्हणतो, लघु अक्षर म्हणतो असतो. एक मात्रा, याचा कालावधी काय असतो, कमी असतो, म्हणून याला आपण काय म्हणू, लघु अक्षर. अर्थातच दोन मात्रा म्हणजे दीर्घ अक्षर, किंवा ज्याचा उच्चार काय होतो, लांबट होतो. आता याच्यामध्ये काय मिसळलेलं असते, एक तर दीर्घ स्वर मिसळलेला असतो बघा, दीर्घ स्वर. मग दीर्घ स्वरामध्ये कोण कोण येते, मग आता अच्या नंतर हा आ येते, त्याच्यानंतर हा दीर्घ ई येते, उ येते, त्याच्यानंतर मग आता हे दीर्घ स्वर झाले. आणि संयुक्त स्वर जे आहे ना, संयुक्त स्वर म्हणजे ए, ऐ, ओ, औ आणि ते इंग्रजीचे जे स्वर आहे त्यांचा पण उच्चार आपण लांबटच मानतो, तर त्यांचा सुद्धा समावेश याच्यामध्ये होणार. म्हणजे याच्यामध्ये संयुक्त स्वर पण आला, ए पण आला, त्यानंतर ऐ पण आला, ओ पण आला, त्याच्यानंतर औ पण आला. हे असं नाही म्हणायचं की ओ ऱ्हस्व स्वर आहे हा औ दीर्घ स्वर आहे, तसं नाही. आहे हे चार संयुक्त स्वर, परंतु त्यांचा उच्चार लांबट होतो, म्हणजे त्यांच्या काय असतात, दोन मात्रा असतात. म्हणून या स्वरांच्या युक्त अक्षरे ही कशी असतात, दीर्घ असतात, दीर्घ असतात, लक्षात ठेवा. आता ऱ्हस्व स्वरामध्ये आता मी सांगतो तुम्हाला बघा, मी लिहिलं एक उदाहरण, आपण खाली घेऊ बघा. उदाहरण आहे कमला, हा शब्द आहे समजा. मग आता तुम्हाला माहित आहे शब्दामधील अक्षर कशा पद्धतीने बनले असतात, व्यंजन अधिक स्वर. हा कसा बनलाय, को, हलंत को अधिक अ. एक वेळेस मला बघू द्या की मी लिहिलेलं फ्रेम मध्ये येत आहे की नाही ते. हा ठीक आहे, येत आहे. हा बघा, हा क आहे, क कसा हा क आहे, हा हलंत क अधिक अ बनलाय, यांनी मिळून बनलाय. हा म कसा बनलाय, हलंत म अधिक अ. आणि ला कसा बनलेला आहे, पहिले व्यंजन आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला आहे आ. तर आता याच्यामध्ये तुम्हाला जे या व्यंजनाचा विचार नाही करायचा आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा स्वर मिसळला आहे त्याच्या आधारे त्याचे एक मात्रा किंवा दोन मात्रा असं सांगत असतो, किंवा ऱ्हस्व किंवा दीर्घ अक्षर असं आपण ओळखत असतो. बघा आता हा जो क आहे, या क मध्ये काय मिसळलाय, हो, म्हणजे हे काय ऱ्हस्व मात्रा, म्हणजे हा काय एक मात्रा. हा जो म आहे याच्यामध्ये काय मिसळलाय, हो, हा पण ऱ्हस्व स्वर आहे, याचा उच्चार सुद्धा काय आकुड आहे, म्हणजे याची पण मात्रा काय झाली, एक, म्हणजे हा पण काय झाला ऱ्हस्व स्वर. त्यानंतर हा जो ल आहे याच्यामध्ये आ मिसळलेला आहे, हा लांबट स्वर आहे, ठीक आहे, आणि म्हणून याच्या मात्रा काय होणार, दोन. मग हे काय झालं, कमलामध्ये क काय ऱ्हस्व अक्षर आहे, त्यानंतर हे पण ह्रस्व अक्षर आहे, हे काय दीर्घ अक्षर आहे. तर असं जे आहे ह्रस्व दीर्घ अक्षर आपल्याला ओळखावी लागत असतात, आणि याच्यावरून जे काय ठरत असतो, लघुक्रम ठरत असतो. ठीक आहे, ते सांगतो मी तुम्हाला आता. बघा, जेव्हा आपण लघुक्रम लावतो तर त्याच्यामध्ये दरवेळेस मी जे आता तुम्हाला ह्रस्व स्वर सांगितले, दीर्घ स्वर सांगितले, ते दरवेळेस फॉलो होत नाही. कधी फॉलो होत नाही ते सांगतो मी तुम्हाला, आणि कधी फॉलो होतात ते पण सांगतो. बघा, याच्यानंतरचा आपल्याला बघायचा आहे मुद्दा तो म्हणजे लघुक्रम. ठीक आहे, तो लघुक्रम. आता लघुक्रम समजून सांगण्यासाठी बघा, आता मी जे तुम्हाला उदाहरणं सांगितली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं एक लघु अक्षरे आणि एक काय म्हटलं होतं, दीर्घ अक्षरे. आता याच्यामध्ये स्पेशल जे आहे ना, शब्द वेगवेगळे वापरले जात असतात. लघुसाठी जो आहे लघु शब्द आहे, आणि याच्यासाठी एक चिन्ह वापरले जात असते, ते म्हणजे असा अर्धचंद्राकृती चिन्ह, यू सारखं. आणि दीर्घ जो आहे याच्यासाठी आपण आडवी रेषा मानतो, आणि दीर्घलाच एक वेगळा शब्द आहे तो म्हणजे गुरु. ठीक आहे, गुरु. ओके, मग आता एखाद्या शब्दामध्ये त्यातील अक्षरामध्ये ज्या प्रकारचे स्वर मिसळलेले आहेत त्यानुसार आपण त्याचा लघुक्रम लावत असतो आणि लघु गुरु असं म्हणत असतो. आता लघुचा ल आणि गुरुचा जो आहे हा फक्त ग, हा या दोघांचा मिळून हा ल आणि हा ग मिळून हा शब्द बनलाय लघुक्रम. ठीक आहे, लक्षात ठेवा. तो जो 3-3 अक्षरांचा असतो तो लघुक्रम असतो. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया. बघा, एक शब्द आहे लज्जा. आता याच्यामध्ये असं आहे की ल मध्ये काय मिसळलाय, ओ, ज्यामध्ये काय मिसळलेलं आहे आ. आता तुम्हाला काय वाटेल याच्यामध्ये की हा ल जो आहे ना याचा एक मात्रा आहे आणि याच्या दोन मात्रा आहे, याच्या नो डाऊट आ आहे तर याच्या दोन मात्रा आहे, किंवा हा जो आहे हा गुरु आहे, लांबट उच्चार आहे त्याचा. पण आता हे जे जोडाक्षर आहे ना, लज्जा म्हणताना काय झालं, याच्यावर काय झाला, आघात झाला. आघात झाला म्हणून याचा उच्चार जो आहे, आघात झाला तर त्याचा उच्चार काय समजला जातो, दीर्घ समजला जातो, आणि म्हणून याचे सुद्धा मात्रा किती होणार, 2 होणार. लक्षात ठेवा. आता हे तुम्ही म्हणतात हे ओळखायचं कसं, तर बघा काही जोडाक्षर असतात त्याच्यामध्ये
काही वेळेस आघात होतो आणि काही वेळेस आघात होत नाही. 2 उदाहरण सांगतो मी तुम्हाला. बघा, एक शब्द घेऊ आपण. एक शब्द आहे उन्हात आणि दुसरा शब्द आहे पुस्तक. ओके. आता हे जे 2 शब्द मी लिहिले याच्यामध्ये तुम्हाला ऱ्हस्व दीर्घचा क्रम लावायचा आहे, म्हणजे लघुक्रम लावायचा आहे. कसं लावणार आपण? आता याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला. हे बघा, उन्हात म्हणताना उवर काही आघात होत नाही, म्हणजे हा काय? उन्हात म्हणताना उवर आघात होत नाही, हा आहे लघु. उन्हात म्हणताना इथं आहे, याच्यामध्ये हा आहे गुरु आणि हा काय आहे? लघु. हा झाला आपला क्रम उन्हातचा. पुस्तक मध्ये मात्र पुस्तक म्हणताना हा जो आपला जोडाक्षर आहे ना, तर याचा आघात जो आहे हा म्हणताना पुस्तक म्हणताना या याच्यावर होत आहे, पुवर होत आहे. जरी तो ऱ्हस्व उकार लिहिला तरी सुद्धा, म्हणून हा ऱ्हस्व असून सुद्धा याचा उच्चार काय होतो? आघात झाल्यामुळे दीर्घ होतो आणि म्हणून याला आपण गुरु अक्षर म्हणत असतो. लक्षात ठेवा. त मध्ये ओ आहे, तर हा जोडाक्षरामध्ये तुम्हाला वाटेल जोडाक्षर आहे, 2 अक्षर आहे, 2 मात्रा घ्यायच्या. तसं नाही, फक्त याच्यामधला स्वर पाहायचा. याच्यामध्ये ऱ्हस्व होता परंतु आघात झाला म्हणून दीर्घ समजला, आपण याला गुरु म्हटलं. पुस्तक मध्ये अ आहे, तर याच्यामध्ये आघात स्वतः त्या जोडाक्षरामध्ये आघात नाही होऊ राहिला आणि म्हणून त मधला अ म्हणजे हा काय झाला? लघु झाला. क मध्ये पुस्तक मध्ये अ आहे, तर हा काय झाला? हा सुद्धा काय झाला? लघु झाला. तर अशा पद्धतीने आपल्याला लघुक्रम लावावा लागत असतो. हे आघातचं कसं समजायचं तुम्हाला सांगतो मी. बघा, आता पायरीमध्ये समजा या 2 पायऱ्या, 2 पायऱ्या अशा. आता एखादा व्यक्ती जो आहे इथून जे आहे असा वर चालला. आता मला सांगा, हे आपण आपलं जोडाक्षर मानूया, दुसरी पायरी. ठीक आहे, जोडाक्षर. आणि हे जे आहे आपलं हे पहिलं अक्षर, पूर्वीचं पहिले अक्षर. आता एक व्यक्ती इथून जे आहे, एक व्यक्ती या पहिल्या पायरीहून या दुसऱ्या पायरीवर जात आहे. तर तो कसा त्याला जात असेल तर तो काय करणार? याच्यावर जोरात पाय जो आहे पायाचा आघात करणार, त्यामुळे त्याला वर जायला काय भेटेल? फोर्स भेटेल. ठीक आहे, आणि मग तो या ठिकाणी वर येईल. तर अशाच पद्धतीने याच्या पहिल्या अक्षरावर काय होतं? मग आघात होतो. तर बघा, उन्हामध्ये तसा आघात नाही झाला, पण पुस्तकामध्ये तसा पुस्तक, बरोबर आहे, याच्यात आघात झाला, मग याला काय मानलं आपण? दीर्घ मानला. लक्षात ठेवा. हे जे आहे हे लघुक्रम मध्ये हे काही कशा पद्धतीनं लघु गुरुक्रम ठरतो हे तुम्हाला मी सांगत आहे. आता पेपरामध्ये तुम्हाला लघुक्रम लावा असा प्रश्न वगैरे नसतो, तो 10वी 12वीच्या एक्झाम मध्ये विचारला जातो. आपल्याला सिम्पली अक्षर गणवृत्त जे आहे त्याचे एक तर तुम्हाला विचारत असतात, गण विचारत असतात की त्या अक्षर गणवृत्ताचे गण कोणते आहे, किंवा मग तुम्हाला उदाहरण दिलं जाते आणि ते विचारतात की हे उदाहरण कोणत्या अक्षर गणवृत्ताचं आहे. परंतु तो कॉन्सेप्ट समजण्यासाठी हे सर्व डिटेलमध्ये समजणं आवश्यक आहे. ठीक आहे, तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नमूद कराल. मी पुन्हा मग पुढे चालून जे आहे याच्यावर एखादा नवीन व्हिडिओ बनवणार आहे. ओके, सध्याचं जे आवश्यक आहे त्याबद्दल मी माहिती इथं सांगत आहे. ठीक आहे, चला आता पुढचा आपण टॉपिक पाहूया याच्या मधला. तर हे झाला लघुक्रम. लघुक्रम म्हणजे काय म्हटलं मग मी तुम्हाला? लघु गुरुचा क्रम. ओके, तुम्ही व्हिडिओ जो आहे हा पुन्हा पुन्हा बघू शकता, जेणेकरून तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होईल. बघा, समजण्यासाठी थोडासा जर का आपला अभ्यास नसेल तर थोडा किचकट वाटतो, तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. ठीक आहे, लघुक्रम झाला. आता या अक्षर गणावृत्ताबद्दल जे आहे महत्वाचे मुद्देमध्ये तुम्हाला अजून सांगतो मी. समजा याच्यामध्ये काय असते? 3-3 अक्षरांचे गट पाडले जातात. ओके, आता 3-3 अक्षराचे गट पाडल्याच्या नंतर, म्हणजे समजा मी लिहितो इथं क ख ग आणि ह्या नंतर आहे घ, या तिघांचा गट पाडल्यानंतर ह्या तिघासाठी जे आहे ना आपल्या या अक्षर गणवृत्तामध्ये 3 अक्षरांच्या गटासाठी विशिष्ट गण ठरलेले आहे, म्हणजे विशिष्ट अक्षर आहेत ते य र त न भ ज स म, हे असे अक्षर ठरलेले आहे. ठीक आहे, परंतु असं जे फुटकर अक्षर असते, फुटकर अक्षर, तर हे जे शेवटीला ते ऱ्हस्व जरी असन तरी त्याला आपण दीर्घ मानत असतो. म्हणजे काय असणार आहे? कविता असणार आहे, त्याचं चरण असणार आहे आणि आपण 3-3 अक्षरांचा गट पाडणार आहोत आणि शेवटीला 3 सोडून जे 1 किंवा 2 अक्षर उरलेले असतात, तर सर्वात शेवटीला जे हे ऱ्हस्व जरी असन तरी त्याला आपल्याला काय मानावं लागत असते? गुरु. आणि त्याच्यासाठी आपण हे जे यरतन भजे सम याशिवाय एक सिंगल अक्षर वापरत असतो, ते आहे ग. ठीक आहे, आता समजा आता मी अजून एक हे लिहितो, उदाहरण सांगतो. समजा क ख ग हे 3 आणि घ आणि हा तर या पद्धतीनं बघा. आता याच्यामध्ये हा शेवटचा झाला, आता हे ओढ आहे समजा काहीतरी, हा शेवटचा झाला. हा आपल्याला लघु असो काही असो याला आपल्याला गुरुच मानावं लागते. याच्यासाठी अक्षर कुठलं वापरावं लागते? ग वापरावं लागते. ग या
8 मध्ये येत नाही, लक्षात ठेवजा. आणि हा जो आहे हा मग आता जो असेल तो सांगायचा. हा रस्व आहे, रस्वसाठी आपण काय वापरणार आहे अक्षर ल. बघा मग अशी शेवटचा होता, तर याच्यासाठी आपण याला गुरु समजलं. आणि हा जो आहे लास्ट बट वन आहे, मग तो जो असेल तो त्या पद्धतीने उच्चार सांगायचा आहे त्याचा. म्हणजे गुरु असेल तर गुरु सांगायचा, लघु असेल तर लघु सांगायचा. ठीक आहे, तर हे जे आपल्याला लघुक्रम लावताना कमी पडणार आहे. आणि त्याच्यानुसार जे आपल्याला म्हणजे कविता म्हणजे हे दिलं असेल अक्षरगण वृत्त आणि त्याचा लघुक्रम सुद्धा आपण लावूया, हे आपल्याला कमी पडणार आहे. चल पुढचा टॉपिक पाहू आपण याच्यामध्ये. बघा मी आता शब्द वारंवार वापरलेला आहे गण. हे गण काय असते ते आपण सांगूया. सर्वात पहिले आहे गण. तर गण मध्ये अक्षर गण वृत्ताची व्याख्या पहिली मी तोंडी सांगून देतो तुम्हाला. बघा अक्षर गण वृत्त जे आहे हे अशा प्रकारची पद्यरचना असते की ज्याच्यामध्ये प्रत्येक चरणात सारखी अक्षरे असतात. चरण म्हणजे काय होत असते, ते ओळ होत असते. ठीक आहे, प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या समान असते. लघु गुरुचा म्हणजे लघुक्रम काय असतो, सारखा असतो. आणि येती स्थाने सुद्धा सारखी असते. म्हणजे हे जे पद्यरचना आहे हे करणं काही साधं काम नाही आहे, लक्षात ठेवा. हे मुक्त छंद वगैरे नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऱ्हस्व दीर्घ फॉलो करून पद्यरचना करावी लागते. अशी रचना करणं खूप कठीण असते, लक्षात ठेवा. आजकाल अशी रचना होत पण नाही. आज सर्व मुक्त छंद आहे. गण, तर गण म्हणजे जे आहे आपले हे जे चरणातील काय असतात, अक्षरे असतात. गण चरणातील तीन अक्षरांचा, चरणातील तीन अक्षरांचा गट. तर गण म्हणजे काय असते, चरणातील म्हणजे त्या ओळीमधील तीन अक्षरांचा आपण गट पाडत असतो, ते त्याला काय म्हणतो आपण, गण म्हणत असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे गण आहे ना, गणावरून आपल्याला बरोबर अक्षराची संख्या पण समजते. गण जे आहे हे अक्षरे मोजण्याचे माप सुद्धा समजले जात असते, लक्षात ठेवा. जे मी सांगत आहे ते सर्व पेपरात आलेलं आहे, मी कुठलंच माझ्या मनाने सांगत नाही आहे, लक्षात ठेवा. बरं आता हे जे गण आहे हे किती असतात, गण किती असतात, 8 असतात, लक्षात ठेवा. गण किती असतात, 8. आणि त्यांची नावं सुद्धा विशिष्ट पद्धतीनं दिलेली आहेत. आता मी जे तुम्हाला नाव सांगणार आहे बघा, आद्य मध्य अंत्य हे सर्वांना माहितच आहे, परंतु त्यांचे नावं जे आहे म्हणजे य र त न भज सम कुठून आला हे मात्र पुस्तकात दिलेलं नसते, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचे नावं सुद्धा पेपरात येतात, ते कशा पद्धतीने म्हणजे त कोणापासून घेतला. ठीक आहे, तर ते नावं ठरलेली आहे. आणि मी बरं सर्च केलं तर ते कुठल्या याच्यात दिलेलं नाही आहे. ठीक आहे, आता पाहू आपण, माहिती सांगतो मी तुम्हाला. बघा याच्यामध्ये आता खूपच जास्त महत्वाची माहिती आपण पाहणार आहे याच्यामध्ये. काय म्हटलं मी तुम्हाला, गण जे आहे आपले गण, हे गण असतात 8. ठीक आहे, इथं आपण गण पाहूया. त्याच्यानंतर त्याचा आपण पाहूया लघुक्रम. काय पाहूया, लघुक्रम. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी आलेला त्या गणाचं कुठलं शब्द आला, गणाचा शब्द, तर हे दिलेलं नसते, हेच महत्वाचं आहे, गणाचा शब्द. आणि त्याच्यानंतर जे आहे त्याच्यासाठी कुठलं नाव आहे ते पण पाहूया, हे महत्वाचं आहे, गणाचे नाव. ओके, पहा आता सर्वात पहिले ना तुम्ही एक वाक्य लक्षात ठेवा. ते वाक्य कुठलं आहे, असं वाक्य म्हणजे शब्द आहे तो, काय म्हणायचं, ये रतन, रतन नावाचा मुलगा आहे त्याला आपण आवाज देतो, ए रतन. ठीक आहे, जेवण करत आहे तुम्ही असं समजायचं. बघा म्हणजे मी फक्त लक्षात आणण्यासाठी सांगत आहे. तर त्याला काही मग जे आहे पंक्तीत बसले त्याला काय पाहिजे, थोडे भजे पाहिजे, तर मग तो रतनला आवाज देत आहे असं समजायचं. य रतन, मला थोडे भजे वाढ. तर काय म्हणायचं, भ ज स म. ठीक आहे, यरतन भज सम. काय म्हणायचं, यरतन भज सम. रिपीट, यरतन भज सम. ठीक आहे, बघा आता हे जे आहे ना आपले 8 गणांची काय नावं आहेत आणि ते कशा पद्धतीने म्हणलं ते पण सांगतो. तर आता तुम्हाला माहित आहे कुठलंही जेव्हा आपण काय सांगतो, गण सांगत असतो, तर त्याच्यामध्ये सुरुवात जी आहे ही आद्यपासून होते, आद्यपासून. तर आता तुम्ही लक्षात कसं ठेवायचं, 8 जे गण आहे तर हे नाव आहे. बघा काय म्हटलं मी तुम्हाला, गण म्हणजे काय होते, 3 अक्षरांचा गट होते. तर पहिलं जे आपलं असणार आहे गण, त्याला म्हणायचं आद्य लघु. पहिले लघुचं घ्यायचा, पहिले काय घ्यायचं,
लघु, आद्य लघु. मग काय म्हणायचं, र साठी काय म्हणायचं, मध्य लघु. र साठी काय म्हणायचं, मध्य लघु. ठीक आहे. य काय आद्य लघु, र काय मध्य लघु, हा अंत्य लघु, सर्व लघु, हा आद्य गुरु, मध्य गुरु, त्याच्यानंतर हा अंत्य गुरु आणि हा सर्व गुरु. ठीक आहे. हा, तर हे मध्य लघु र साठी असते. त साठी जो आहे, त साठी काय म्हणायचं बघा, सुरुवातीला होता, मग मधात आला, आता काय झालं, शेवटीला आला. याला म्हणायचं अंत्य लघु. आणि त्याच्यानंतर हा जो न आहे, ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण घेत असतो सर्वच्या सर्व लघु. तर हे झालाय लघुचा विषय. लघुमध्ये आद्य, मध्य, अंत्य, त्याच्यानंतर सर्व लघु. आता आपण जे भ पासून सुरुवात करूया. हा, आता गुरु सुरुवात करायचे. इथं सुद्धा आद्य पासून सुरुवात करा. काय म्हणसान, आद्य गुरु. काय म्हणायचं, आद्य गुरु असं सांगा. म्हणजे भ साठी आद्य गुरु. ज साठी काय येणार, ज साठी काय म्हणसान, मध्य गुरु. ज साठी काय म्हणायचं, मध्य गुरु. त्यानंतर स साठी काय म्हणसान, अंत्य गुरु. मी समजा फ्रेम मध्ये दिसत नसेल तर त्याला काही हरकत नाही. तुम्ही फक्त मी जे लिहित आहो आणि मी जे बोलत आहो त्यावर लक्ष द्या. शेवटचा काय, म जो आहे हा काय असतो, सर्व सर्व गुरु. ओके. तर अशा पद्धतीने हे नावं लक्षात ठेवायचे. आद्य, मध्य, अंत्य, सर्व. आद्य, मध्य, अंत्य, सर्व. पहिले घ्यायचे 4 लघु, नंतर घ्यायचे 4 गुरु. ठीक आहे. हा, आता तुम्हाला मी गणाचे नाव सांगतो. हे दिलं नसते पेपरामध्ये, म्हणजे तुम्हाला कुठल्याच पुस्तकामध्ये हे दिसणार नाही. ठीक आहे. हे नाव ठराविक आहे. ओके. हा, गणाचा शब्द. तर य जो आहे ना, य हा कसा बनलेला आहे, कुठल्या शब्दापासून आपण तो य हे गणाचं नाव ठेवलेलं आहे. तर तो शब्द आहे यमाचा. काय शब्द आहे, यमाचा. तुम्ही म्हणतात हे काय ठरलेलं नाव आहे, म्हणजे काय आहे नेमकं, तर तुम्हाला सांगतो मी. हा जो आहे ना, हा आद्य लघु असतो. आद्य लघु म्हणजे य मध्ये अ मिसळलेला आहे. अ काय, ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वरासाठी मी काय म्हटलं होतं, हा यू असा अर्धचंद्र वापरायचा. मा मध्ये आ मिसळलाय, म्हणजे हा काय, दीर्घ स्वर लांबट आहे, गुरु आहे. आणि चा मध्ये सुद्धा काय मिसळलेला आहे, आ मिसळला आहे, म्हणजे तो काय लांबट स्वर. अशा पद्धतीनं हा काय झाला बघा, जो सिंगल असते त्याच्यावर नाव देत असतो आपण. हा सिंगल आहे, हा लघु आहे. ठीक आहे. सुरुवातीला आहे म्हणून याला म्हणायचा आद्य लघु. 2 गुरु टाकले आपण, आद्य लघु. आद्य लघु हे नाव लक्षात ठेवा. यमाचा लक्षात ठेवा. हे विचारत असतात, हे कुठे दिलं नाही रे. हे खूप जास्त महत्वाचं. हे आपल्या व्हिडिओचं युनिकनेस असणार आहे की याच्यामध्ये हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत. ओके. नेक्स्ट, मध्य लघु. आता नावनं समजते. र जो आहे, र कसा बनला, पहिली मी सर्वांचे नाव सांगून देतो तुम्हाला. हा जो आहे र कोणापासून घेतला आपण, हा घेतला आपण राधिका या शब्दापासून. कुठला शब्द आहे, राधिका. ओके. हा, तो जो आहे तो, याला हा जो शब्द आहे हा कसा बनलेला आहे, म्हणजे तो कोणापासून घेतलाय, ताराप. हा, न जो आहे ना, न, तर हा शब्द घेतलाय आपल्या भाषाशास्त्रज्ञांनी नमन पासून. ठीक आहे. हे मी बरेच सर्च केलं कुठून नेमके हे शब्द घेतलेले आहे, तर असं कुठं दिलेलं नाही. हे भाषाशास्त्रज्ञांनी जे आहे हे याचा क्रम लक्षात राहावा यासाठी हे शब्द घेतलेले आहे, लक्षात ठेवाय. मग आता हे लघुचा विषय संपला, आता गुरुचा विषय सुरू झाला. इथून सुद्धा आद्य गुरुपासून सुरुवात करा. भ जो आहे, तर भ जो शब्द आहे हा शब्द आपण घेतला आहे भास्कर या शब्दापासून. ओके. त्यानंतर ज जो आहे, जो हा असते जनाचा. त्यानंतर स जो असतो, स हा असतो समरा. ओके. आणि म जो आहे, म हा शब्द म्हणजे म हे अक्षर हे घेतलंय मानावा. तर अशा पद्धतीने हे नाव आहे. याच्यासाठी जे हे अक्षर आहे यरतन भज सम. ठीक आहे. आता इथून जे सोपंच आहे. मग आता हे पहा, नावाहूनच समजते तुम्हाला. हा मध्य लघु म्हणजे मधात लघु घ्यायचा, मधात लघु घ्यायचा आणि इकडे उरलेले हे 2 गुरु करायचे. अंत्य लघु म्हणजे शेवटीला काय घ्यायचा, लघु घ्यायचा, आणि सुरुवात उरलेले काय करायचं, गुरु घ्यायचा. सर्व लघु म्हणजे सर्वच्या सर्व काय येणार, लघु येणार. हा बघा, न मध्ये मिसळलाय, म मध्ये मिसळलाय, न मध्ये मिसळलाय, याचा सर्वांचा मिळून काय झालं, मग हे सर्व लघु 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 या पद्धतीने. भास्कर मध्ये आता हे सांगतो मी तुम्हाला. बघा, आद्य गुरु होते का, आद्य गुरु. भा मध्ये आ मिसळलाय म्हणजे गुरु, क मध्ये मिसळलाय म्हणजे लघु, र मध्ये मिसळलाय म्हणजे लघु. म्हणजे हा काय झाला रे, आद्य गुरु. म्हणजे एका सिंगल याच्यावर नाव दिलं ना आपण. मध्य गुरु कसा होणार, मधात गुरु घ्यायचा आणि बाकी ठिकाणी लघु घ्यायचा. अंत्य गुरु कसा होणार, शेवटीला काय घ्यायचं, गुरु घ्यायचा आणि बाकी ठिकाणी लघु घ्यायचा.
सर्व गुरु कसं होणार, सर्व ठिकाणी काय लागेल आपल्याला, गुरु लागेल. बघा, मा ना वा, आ दीर्घ दीर्घ दीर्घ, गुरु गुरु गुरु. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे जे आहे हा आपला गणाचा काय आहे, चार्ट आहे. तर तुम्हाला पेपरामध्ये जे आहे हे गणांची नावं विचारतात आणि उदाहरणे विचारतात. ठीक आहे, तर हे जे आहे मी साईडला होतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. एक वेळेस रिपीट नंतर मी रिवाइज करून घेणार आहे. ठीक आहे, आता इथून जे आता आपण मेन आपल्या टॉपिकवर येऊया. आता तुम्हाला पेपरामध्ये तुम्हाला काय विचारत असतात, अक्षर गणवृत्त, त्याची उदाहरणं आणि त्याच्यामध्ये जे हे गण येत असतात त्याची माहिती तुम्हाला वापरावं म्हणजे विचारली जात असते. ठीक आहे, तर चला आता काही उदाहरणं आपण पाहूया. बघा, ठीक आहे, मी उदाहरणं तिकडे घेतो, याचं आपल्याला काम पडेल, याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. थोडक्यात बारीक याच्यात उदाहरणं घेतो मी. हा क्रम जो आहे ना हा महत्वाचा आहे. तुम्हाला पेपरामध्ये लघुक्रम लावा असा प्रश्न तर येत नाही, तो 10वी-12वीला येत होता, परंतु हे वृत्तीय टॉपिक समजण्यासाठी हे येणं महत्वाचं आहे. ठीक आहे, तर हे जे आहे याचे अक्षर काय म्हटलं, य र त न भ ज स म. आता जेव्हा आपण अक्षर गणवृत्त्य सांगतो, ठीक आहे, तर पेपरामध्ये तुम्हाला जनरली जे विचारलं जाणार एकदम सोपे सोपे आहे. तसं तर म्हणजे पुढे जे आहे अक्षरांची संख्या वाढते, परंतु पेपरामध्ये येणारे 3च आहे. कोणकोणते, एक भुजंग प्रयात आहे, एक वसंत तिलक आहे आणि एक शार्दूल विक्री सुद्धा एवढं विचारत नाही, एक मालिनी आहे. ठीक आहे, तर ते आपण आता पाहूया. तर पहिलं जे वृत्त आहे सोपं आहे ते भुजंग प्रयात. असा भुजंग म्हणजे सर्प होत असते, साप होत असते. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय काय सांगायला लागत असते ते सांगतो मी तुम्हाला. याच्यामध्ये सर्वात पहिले जे तुम्हाला काय सांगावं लागेल की 4 चरणांचे कडवे असते ते सर्व ठिकाणी सांगितलं जात असते. 4 ओळींचे काय असते, कडवे असते. बरं, याच्यामध्ये आपल्यासाठी जे महत्वाचं आहे की याच्यामध्ये तुम्हाला सांगावं लागत असते अक्षरांची संख्या. तर भुजंग प्रयातमध्ये एका ओळीमध्ये एका चरणामध्ये अक्षर किती असतात, 12 असतात, लक्षात ठेवा. सेकंड आपल्याला सांगायला लागत असते त्याचं यतिस्थान. यती सांगायचं राहिलं होतं तुम्हाला. यती याचा अर्थ होत असते ती जी आपण चरण म्हणतो ना, ओळ म्हणत असतो, ती म्हणताना ज्या ठिकाणी आपल्याला थांबा घ्यावा लागतो, पॉज घ्यावा लागतो. ठीक आहे, त्याला स्थानाला आपण म्हणतो असतो यतिस्थान. तर यतिस्थान भुजंग प्रयातमध्ये येते 6व्या अक्षरावर. कोणत्या अक्षरावर येते, 6व्या अक्षरावर. याचा अर्थ जर का तुम्ही भुजंग प्रयाचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 6व्या अक्षरावर थांबावं लागेल. आणि सर्वात जास्त महत्वाचं ते म्हणजे गण. ते म्हणजे काय, गण. तर भुजंग प्रयातमध्ये जे आहे ना याचे गण तुम्हाला विचारले जात असतात. गण एकदम सोपे आहे. याचे गण बघा, याचे गण आहे 4 वेळेस य. काय आहे, 4 वेळेस य. तर हे तुम्हाला विचारलं जाणार. 4 वेळेस य म्हणजे हात दे लघु येणार. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे एक गण किती अक्षराचं मिळून बनलेलं असते, 3 अक्षरांचा मिळून बनलेलं असते. म्हणजे 1 2 3 4 4 त्रिक 12. बरोबर, या पद्धतीने आपले अक्षर सुद्धा जुळतात. ठीक आहे, याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. नंतर एका उदाहरणाचं मी जे आहे लघुक्रम सुद्धा लावून देतो. ओके, तर याचं जे आहे एकदम सोपं उदाहरण असते. तुम्हाला सांगतो मी कोणतं उदाहरण सांगितलं जाते याचं. सदा सर्वदा, माहित आहे तुम्हाला प्रार्थना, सदा सर्वदा योग. आता तुम्हाला तुझामध्ये त चौकार रस्व असतो, परंतु इथं रस्व दीर्घाचं बंधन फॉलो करावं लागत असते. आपले हे सुद्धा जे आहे म्हणजे हे याच्यानुसार आपले जुळले पाहिजे गण, म्हणून इथं तुझामध्ये त चौकार दीर्घ असतो. मी जे लिहितो ते रस्व दीर्घ जशाल तसे लिहिणे लक्षात ठेवा तुम्ही. सदा सर्वदा, सदा सर्वदा योग तुझा घडावा. ओके, पुढचं माहितीच आहे तुम्हाला. काय म्हणसा, तुझे कारणी. काही ठिकाणी कारणे पण आहे, नवनीत मध्ये कारणी आहे. तुझे कारणी देह माझा पडावा. ओके, तर हे जे आहे, चला अक्षरांची संख्या आपण मोजूया. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. याच्यामध्ये 12 अक्षर आहे. इकडे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 झाले 12 अक्षर. प्रत्येक ओळीमध्ये फक्त 12 अक्षर सारखे नाही आले, लघु गुरु क्रम सुद्धा सारखा येतो. बघा, म्हणजे अशी पद्धत रचना करणं किती कठीण आहे आजकाल. त्याच्यामध्ये काय करतो आपण, हे तिघाचं
काय करत असतो, गट पाडत असतो. 1 2 3 1 2 3 या तिघाचा गट पडू आपण. 1 2 3 या तिघाचा गट. आता इथे जे हा 3 जो आहे तिघाचा गट पडते, म्हणजे ते जे फुटकर अक्षर याच्यात आले नाही, म्हणजे आपले हे याच्यापैकीच याच्यामध्ये अक्षर येणार, ते पण 4 वेळेस य येतो. ल ग वगैरे याच्यात काही येत नाही, लक्षात ठेवा. बरं, याचा लघुक्रम एक वेळेस लावून देतो मी तुम्हाला. हा बघा, आता लघुक्रम मध्ये काय करायचं, ह्रस्व स्वर दीर्घ स्वर पाहायचा. ज्याच्यावर अनुस्वार विसर्ग आहे त्याचा उच्चार लांबट समजून जे आहे त्याचं आपण 2 मात्रा किंवा त्याला दीर्घ किंवा गुरु मानत असतो आपण. ठीक आहे. हा, तू मध्ये आता स्वर पाहायचा फक्त. उलटा सॉरी, लहान उकार आहे म्हणजे हा काय झाला, लघु. झ ए आहे, मात्रा म्हणजे ए एडक्याचा संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर उच्चाराने लांबट असतो म्हणून त्याचा उच्चार दीर्घ होतो, म्हणजे हा काय झाला, गुरु. कलाकाना का आ आहे याच्यामध्ये, म्हणजे हा काय झाला, गुरु. मग आता हा काय झाला, आद्य लघु. हा काय झाला, आद्य लघु. आद्य लघु आहे, आद्य लघु. आद्य लघुसाठी कोणतं अक्षर आहे आपल्याकडे, आद्य लघुसाठी कोणतं अक्षर आहे, य. म्हणजे इथं आपलं जे हा लघुक्रम लावत आहो मी इथं. हा काय, हा लघुक्रम आहे. ठीक आहे. आणि इथं मी काय लिहित आहो, त्याचा गण लिहित आहो. हा लघुक्रम आहे 3 अक्षरांचा, आणि हा काय गण आहे. ठीक आहे. इथं र काय आहे, र मध्ये ओ मिसळलाय, म्हणजे हा काय, लघु. नि वेलांटी दीर्घ आहे, गुरु. मात्रा आहे द ला. एक मी काय म्हटलं तुम्हाला, ए हा काय संयुक्त स्वर आहे, म्हणजे इथं काय येणार, गुरु येणार. पुन्हा काय झाला, आद्य लघु. आद्य लघुसाठी कुठला गण आहे रे, यो. हो काय आहे, रस्व आहे, म्हणजे ओ मिसळलाय. मा दीर्घ, झा दीर्घ, हा सुद्धा काय झाला, यो. प डावा, प मध्ये आहे रस्व. डा म्हणजे आ आहे, आणि हा काय, हा सुद्धा आहे. तर हा काय झाला, यो. बघा, अशा पद्धतीने इथं काय झालं, हा आद्य लघुचा क्रम फॉलो झाला. य य य य. ह्या लघुक्रम लावणे मी पुन्हा सांगतो तुम्हाला, म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये नाही येणार, परंतु ते 10वी 12वीला असं येत असते, तर तुम्हाला हे माहिती असावी म्हणून मी सांगितलं. आपल्यासाठी एवढं महत्वाचं आहे की याच्यामध्ये 12 अक्षर आहे, म्हणून हे उदाहरण कोणाचं आहे, भुजंग पर्यायचं आहे. आणि याच्यामधले गण जे आहे हे काय, य य य. आणि याच्यामध्ये टोटल अक्षर किती असतात, 12 असतात. हे तुम्ही बरोबर लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे झालं भुजंग प्रयात. आता अजून 2 वृत्ते सांगतो मी तुम्हाला. हा व्हिडिओ थोडासा लांबेल तरी सुद्धा तुम्ही बघा, खूप महत्वाचं तुम्हाला माहिती भेटणार आहे. ठीक आहे. चला पुढचा आपण आता याच्यामध्ये काय पाहूया, वृत्त पाहूया. तर पुढचं महत्वाचं जे वृत्त आहे ना, तर ते वृत्त आहे वसंत तिलका. कुठलं आहे, वसंत तिलका. आता याच्यामध्ये जे मी लघुक्रम लावून नाही देत, एक सांगितलं मी तुम्हाला उदाहरण. लघुक्रम लावण्यात बराच वेळ जातो, त्याच्या सध्या आपल्याला गरज नाही. कॉन्सेप्ट क्लिअरिंग साठी मी सांगितलं होतं. याच्यामध्ये आता काय सांगितलं मी नाव, याचं नाव आहे वसंत तिलका. वसंत तिलका. ठीक आहे. तर हे आहे आपलं पुढचं अक्षर गणवृत्त. बरं, हे जे याच्यामध्ये अक्षर जे आहे पुढचे, याच्यामध्ये अक्षर असतात 14. ठीक आहे. यती याच्यामध्ये जे, यती म्हणजे कुठल्या अक्षरावर थांबावं लागते, याच्यामध्ये 8व्या अक्षरावर थांबावं लागत असते. ठीक आहे. आणि हे जे वसंत तिलका आहे ना, याच्यामध्ये जे आपले गण येत असतात ते कुठले असतात, तो भ ज ज, त भ ज ज ग ग, त भ ज ज ग ग. बघा, आता हे त भ ज ज आहे ना, हे कशामधलं आहे, हे 8 गणापैकी आहे. आणि हे जे ग ग जे आहे हे 8 मध्ये नाही आहे. मग याचा अर्थ ते सिंगल फुटकर अक्षरासाठी ते आलेले असतील. ओके. तर हे तुम्हाला गणपाठ करायचं एक वेळेस रिपीट. काय करायचं, तुम्हाला वाटेल की अक्षर कशी लक्षात ठेवायचे, तर काय करायचं, पूर्ण नावच लक्षात घेऊन घ्यायचं. त भ ज ज ग ग. काय म्हणायचं, म्हणा रिपीट माझ्या मागे म्हणा. व्हिडिओ पाहत असतो माझ्या मागे म्हणा तुम्ही, म्हणा त भ, ओके, ज ज ग ग. रिपीट, त भ ज ज ग ग. रिपीट, त भ ज ज ग ग. ठीक आहे. तर असं हे आपलं वसंत तिलका आहे. याच्यामध्ये आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला. बघा, उदाहरण आहे याचं, आरक्त. आरक्त, आरक्त होय, आरक्त होय, फुलुनी, प्रणयी, पलाश. आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश, फेकी रसाल तरुही. फेकी रसाल तरुही, र चौकार लहान, तरुही, मधु, मधु, गंधपाश. ओके, हा एकच शब्द आहे. ते उदाहरण बघा, काय म्हटलं मी, आरक्त होय फुलुनी
पर नाही पलाश फेकी रसाल तरुही मधु गंध पाश, हे आलेलं उदाहरण आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी तुम्हाला ते लघुक्रम लावून नाही देत, ते तुम्ही बघाल, लावून बघाल. ठीक आहे, त्याचं काम नाही सध्या. परंतु याच्यामध्ये कुठले गण येत असतात, तब ज ग ग, बघा येते की नाही ते आपण पाहूया शॉर्टकट मध्ये. लवकर लवकर सांगतो मी तुम्हाला. याच्यामध्ये 3-3 अक्षरांचा गट पाडू आपण, तुम्हाला ते पण क्लिअर होणार की कशा पद्धतीनं आपले गण याच्यामध्ये येत असतात. नाही म्हटलं परंतु समजून, म्हणजे तुम्हाला गण समजले पाहिजे म्हणून सांगावंच लागेल. फे मध्ये काय झालं, मात्रा ए आहे. हे काय म्हटलं मी, संयुक्त स्वर आहे, त्याचा उच्चार लांबट होतो, म्हणजे हा काय झाला आपला दीर्घ झाला. दीर्घ झाला म्हणजे गुरु झाला. क ची विलंटी काय मोठी आहे, म्हणजे हा काय झाला गुरु झाला. र काय आहे, लघु आहे, र मध्ये अ मिसळलेला आहे, हा लघु. अंत्य लघु, अंत्य लघुसाठी हे अंत्य लघु, अंत्य लघुसाठी काय ते त, म्हणजे इथं आपला गण कोणता येणार तो. सा ल, सा काय याच्यामध्ये आ मिसळलाय म्हणजे लघु, सॉरी गुरु. ल मध्ये काय मिसळलेला अ, म्हणजे हा लघु. आणि तो मध्ये सुद्धा काय मिसळला आहे हो, म्हणजे हा काय झाला लघु. मग हे काय झालं आद्य गुरु. कुठे आहे हे आद्य गुरु, हे त्याच्यासाठी कोणता शब्द आहे भ. बघा फॉलो होत आहे की नाही, तो भ. आता ज ज येईल डायरेक्ट ज ज लिहिलं आणि झाला लघुक्रम, असं नाही करायचं. इथं आपल्याला चेक करत आहोत आपण. हा मी उकार बघा काय दिला, रस्व दिला. रस्व दिला म्हणजे हा काय लघु आहे. हे वेलांटी काय दिली दीर्घ, म्हणजे हा काय गुरु आहे. हा म, याच्यामध्ये काय आहे अ मिसळलेला आहे. मध्य गुरु कुठे, कुठे मध्य गुरु. मध्य गुरुसाठी कोणतं अक्षर आहे ज, तर इथं काय येणार रे ज. धू जो आहे हा काय लघु आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ज्याच्यावर अनुस्वार आणि विसर्ग येणार, ठीक आहे, त्याचा उच्चार जो आहे हा काय होतो लांबट होतो. आणि ग जो आहे तुम्हाला वाटेल याच्यामध्ये अ मिसळला आहे तर मग लघु घ्यायचा, तसं नाही. त्याच्यामध्ये टिंब असल्यामुळे त्याला काय करावं लागतं हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल चुकीनं लिहिलं तर हा उच्चार काय होतो गुरु होता, लक्षात ठेवणे गुरु उच्चार होतो. नेक्स्ट, आणि हा ध जो आहे हा काय लघु होतं. असाच उच्चार आहे, म्हणजे हा काय झाला मध्य गुरु, हा काय ना जो. आता हे तिघांचा गट आहे का, 3 अक्षरांचा गट आहे का, नाही आहे. मग याच्यामध्ये ह्या 8 पैकी अक्षर नाही आहेत, लक्षात ठेव. या 8 पैकी अक्षर येतात का नाही. मग मी काय म्हटलं होतं तुम्हाला, फुटकर अक्षर असन तर काय करायचं मग. इथं मी 5 लिहिलंय, तुम्हाला दिसत नसेल तर खाली लिहिता. उरलेले 2 अक्षर आहे इथं लिहितो मी. पाश, हे बघा हा काय, याला पलकांना पहा गुरुच आहे. आणि हा काय तुम्हाला म्हटलं होतं मी की शेवटचं अक्षर रस्व जरी असेल तरी त्याला काय म्हणायचं गुरु म्हणायचं, म्हणजे हा काय गुरु. तर आता याच्यासाठी यात 8 पैकी तर अक्षर नाही येणार, मग काय येणार ल आणि ग पैकी येत असते, तर दोन्ही काय गुरु आहे, म्हणजे इथं काय येणार ग ग. ठीक आहे, इथं हे गुरु गुरु ग ग. ठीक आहे. तो भ ज ज ग ग, काय आलं तो भ ज ज ग ग. काय काय माहित पडलं, वसंत येथील का मध्ये 14 अक्षर असतात, 8व्या अक्षरावर काय येते यतिस्थान येते. याचं गण लक्षात ठेवता, शब्द म्हणायचा त भ ज ज ग ग, काय बोलेंगे त भ ज ज ग ग. ठीक आहे, तर एक याच्यावर प्रश्न येत असते पेपरामध्ये. एक अजून एक आहे, ते आहे मालिनी. मालिनी बद्दल सुद्धा लवकर लवकर तुम्हाला माहिती देतो मी. व्हिडिओ चालू ठेवा बघणं, व्हिडिओ स्किप करू नका, खूप महत्वाचं आहे. चलो आगे बढ़ते. तर पुढचं जे आहे काय म्हटलं मी तुम्हाला, पुढच्या आपल्या अक्षर गण वृत्ताचं नाव, तर हे आहे मालिनी. ठीक आहे, मालिनी हे हेमामालिनी आहे, हे आपल्या अक्षर गण वृत्तावली आहे. तर हे जे मालिनी आपलं अक्षर गण वृत्त आहे ना, तर याच्यामध्ये टोटल अक्षरांची जी संख्या असते मालिनीमध्ये एक अक्षर वाढवायचा, 15 अक्षर असतात त्याच्यामध्ये किती म्हटलं होतं मी, वसंत तिलकामध्ये 14, याच्यात 15. यती सारखा आहे, तिथं पण 8व्या अक्षरावर येत होती, इथं पण 8व्या अक्षरावर जे आहे आपल्याला थांबावं लागत असते 8व्या अक्षरावर. ओके, चलो नेक्स्ट. गण, याचे सोपे गण आहे. आता मी तुम्हाला गण सांगतो. पहिले याचे गण असते न न म य य. आता हे जेवढी अक्षर मी लिहून दिले तुम्हाला, जेवढी अक्षर लिहून दिले हे या काय आहे, या 8 पैकीच आहे. बरं, इथं ल आणि ग दिसत आहे का, नाही दिसत आहे का, कारण इथं बरोबर 3 15 3 अक्षराचे 5 गट पडतात, म्हणून ल आणि ग दिसणार नाही. बरं, लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो. आता समजा हेमामालिनी डान्सर आहे, ठीक आहे, तुम्हाला माहित आहे खूप भरतनाट्यम वगैरे डान्स करते, उदाहरणासाठी सांगत आहे. बरं, तर मग आता तिला कोणतरी विचारलं
की तुला डान्स येत नाही काय, तुला डान्स येत नाही, असं तिला म्हटलं कोणीतरी. तर ते काय म्हणते, नाही 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 मला येते येते. काय म्हणणार ती मालिनी, काय म्हणणार हेमा मालिनी, नाही नाही मला येते येते. न न म य य. काय म्हणायचं, न न म य य. रिपीट, न न म य य. ठीक आहे, याचं उदाहरण सुद्धा सांगून देतो तुम्हाला. याचं उदाहरण बघा, पखरन बघ खाली भूवरी पारिजात. पखरन बघ घाली भूवरी पारिजात. हा, पखरन बघ घाली भूवरी पारिजात. ठीक आहे. हा, तर आता याच्यामध्ये आपण पाहूया किती अक्षर येतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये अक्षर किती आले, 15 अक्षर आले. लक्षात ठेवा. पखरन बघ घाली भुवरी पारिजात, हे उदाहरण याच्यामध्ये सांगितलं जात असते. आता हे 3 वृत्ते जे हे पुरेसे आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आता हे लघुक्रम तुम्ही लावाल, हेच अक्षर फॉलो होते, हेच अक्षर फॉलो होते, म्हणजे गण फॉलो होते. 3 हे 3 हे 3, त्याच्यानंतर हे 3 आणि उरलेले 3. तर याच्यामध्ये आपले जे आहे काय ते न न न न म न न म य य. ठीक आहे, असं या पद्धतीने होत असते. ओके. तर मालिनी याच्यामध्ये 15 अक्षर असतात, 8व्या अक्षरावर येते असते न न म य य. काय लक्षात ठेवायचं, गण न न म य य. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही जे आहे बाकीचे वृत्त अक्षरगण बघा. यानंतर आता तुम्हाला मी सर्वच सर्व अक्षर गणवृत्त एकत्रित लिहून देतो आणि त्याचे तुम्हाला गण जे आहे हे लक्षात ठेवायचे आहे. बघा कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते पण सांगतो तुम्हाला. आता पहिलं आपण अक्षर गणवृत्त कुठलं पाहिलं आहे, काय नाव आहे पहिलं, म्हणजे भुजंगप्रात पाहिलं, पण त्याच्या पहिले 11 अक्षरवालं असते, ते एवढं महत्वाचं नव्हतं म्हणून मी घेतलं नाही. ते 3च जास्त महत्वाचे असतात, परंतु याच्यामधले गण लक्षात ठेवा. हा, तर पहिलं जे आहे हे आहे इंद्र वज्रा. काय, इंद्र वज्रा. तर इंद्र वज्रामध्ये अक्षर असतात 11. ठीक आहे, अक्षर किती असतात त्याच्यामध्ये 11. आणि याचं जे गण आहे ना, गण ते बघा, तो जो ग ग. याच्यामध्ये अक्षर काय येतात, तो जो ग ग. लक्षात ठेवा. इंद्र वज्रानंतर पुढचं जे आपल्याला हे सांगावं लागते अक्षरगण वृत्त, उपेंद्र वज्रा. ओके. हा, तर याच्यामध्ये सुद्धा अक्षर काय असतात, 11 असतात, फक्त याचे स्थान जे आहे हे बदललेलं असते. तर याचे गण जे आहे ज त ज ग ग हे असते. ओके. चला, उपेंद्र वज्रा झालं. हा, त्यानंतर 12 अक्षरवाला आपण कुठलं शिकलो रे, भुजंग प्रयात. हा, काय म्हटलं मी, भुजंग प्रयात मध्ये अक्षर किती होते, 12. याचे गण तर एकदम सोपे आहे लक्षात ठेवण्यासाठी. हा, काय म्हटलं होतं आपण, 4 वेळेस य य य य आणि य. ठीक आहे. हा, नेक्स्ट कुठलं आपण वृत्त शिकलो ते आहे वसंत तिलका. कुठलं आहे, वसंत तिलका. बरं, याच्यामध्ये अक्षरांची संख्या काय सांगितली मी, 14. ठीक आहे. हा, याच्यामधली 5 अक्षर त भ ज त भ ज ज त भ ज ज ग ग. ओके, लक्षात ठेवा. हा, वसंत तिलकांतर कुठलं आता आपण वृत्त पाहिलं होतं, ते म्हणजे पाहिलं होतं मालिनी. मी तुम्हाला हे ट्रिकनं लक्षात ठेवायला सांगितलं. मालिनीला नाचायला लावलं, डान्स येत नाही असं येते का असं म्हटलं, किंवा येत नाही असं म्हटलं, तिने काय म्हटलं, नाही नाही मला येते. तर काय कसं लक्षात ठेवलं रे आपण, न न नाही नाही मला येते, न न म य य. ओके, लक्षात ठेवता तुम्ही. चलो, अगला अक्षरगण वृत्त कुठलं. बरं, एवढं शिकलो आपण. आता उरलेलं सांगतो मी तुम्हाला. हा, पुढचं जे अक्षरगण वृत्त आहे ना, हे आहे पृथ्वी. कुठलं आहे, पृथ्वी नावाचं अक्षरगण वृत्त आहे. याच्यामध्ये अक्षरांची संख्या असते 17. झोपले काय, झोपू नका, व्हिडिओ पहा. हा, याच्यामध्ये जे गण येते ते सांगतो तुम्हाला. तर याच्यामधले गण येते जस जस य ल ग.
आता हे लक्षात कसं ठेवायचं, असा शब्दच बनवायचा, जसं जसं यल ग. ओके. पृथ्वी, पृथ्वी नंतर हे असते मंदाक्रांता. मंदाक्रांता. ओके. तुम्ही चंद्रकांता माहित असेल तुम्हाला 90s मधले, हे आहे मंदाक्रांता. बरं, मंदाक्रांतामध्ये सुद्धा काय अक्षरे 17 असतात, फक्त याचा जो आहे यतिस्थान कसं बदललेलं असते. याचे गण सांगतो मी तुम्हाला. म भ न त ग ग. ओके. हे याचे काय गण आहेत. याच्यामध्ये शब्द बनवायचा डायरेक्ट. चला नेक्स्ट. आता हा शब्द ना तुम्हाला म्हणजे अक्षर गण वृत्तापेक्षा शुद्ध शब्द लिहा याच्यासाठी याच्यावर जास्त प्रश्न येत असतो. बघा शब्द काय लिहिला मी आणि कसा लिहिला एक वेळ सांगून देतो. पहिला द चौकार काय, दीर्घ, त्याच्यानंतर रस्व, मग दीर्घ, मग रस्व, या पद्धतीनं दीर्घ रस्व दीर्घ रस्व. हे डी शेवटीला असून सुद्धा वेलांटी काय त्याची लहान आहे. बरं, याच्यामध्ये 19 अक्षरे असतात आणि याचे जे गण आहे ना हे असते म स जस मस जस त मस जस तत ग. मस जस तत ग. ओके. आता एक शेवटचे 2 आहे ते पण सांगून देतो लवकर लवकर. एक असते मंदार माला, एक काय असते मंदार माला. ओके. याच्यामध्ये अक्षर असतात 22. ठीक आहे. याचे जे गण असतात तर हे 7 वेळेस तो म्हणायचं. 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटीला म्हणायचं गो. बघा 7 21, 21 हा सिंगल अक्षर असतो, तो काय होतो 22वा अक्षर. एक शेवटचा आहे अजून सुमंदार माला. सुमंदार माला. याच्यामध्ये असते अक्षर 23. हे कसं लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये 7 वेळेस य असते. 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटीला असते लो आणि ग. काय असते लो आणि ग. ठीक आहे. तर हे जे हे मी तुम्हाला इथं काय लिहून दिले, उरलेले अक्षर गण वृत्ते. बरं, एक वेळेस रिपीट रिवाइज सांगतो तुम्हाला. हे जे आहे ना बाकीचे त्याचे फक्त तुम्ही गण लक्षात ठेवा, अक्षराची संख्या लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस आलं विचारलं तर हार्डली गणच विचारू शकतात आणि अक्षरांच्या संख्येवरून तुम्हाला ते उदाहरण विचारू शकतात. मी जे इथं हे गण लिहिलेले आहे हे जसेच्या तसे लक्षात ठेवायचे. बघा थोडस तुम्हाला इथं रिवाइज करावं लागेल. तुझा ग इंद्र, तुझा ग इंद्र, तत ज ग ग, तत ज ग ग. ओके. याला हा जो इथं घेतला, हा जो आहे म्हणजे इथं कसं झालं, इथं 2 वेळेस तर इथं 2 वेळेस जो आहे. तर तुम्ही काय करा, तुम्हाला एकदम सिंपल सांगतो मी, हे सिंगल अक्षर तुम्हाला लक्षात नाही राहणार. तुम्ही काय करा, डायरेक्ट शब्द बनवा. म्हणा तत ज ग ग, जबरदस्तीने म्हणा, काही होत नाही. तत ज ग ग. ठीक आहे. नेक्स्ट इंद्र वज्रा, उपेंद्र वज्रा, जत ज ग ग, जत ज ग ग. डायरेक्ट शब्द म्हणायचा. भुजंग प्रयात नाही का, हे सर्वात महत्वाचे आपल्यासाठी. भुजंग प्रयात, वसंत तिलका, हे 2 जे आहे हे सर्वात जास्त महत्वाचे. याच्यावर प्रश्न येत असते. भुजंग प्रयात लक्षात राहण्यासाठी सुद्धा सारखं आहे, सोपं आहे. 4 वेळेस यो. ठीक आहे. वसंत तिलका काय म्हणायचं, तभ ज ज ग ग. काय म्हणायचं, तभ ज ज ग ग. मालिनी काय म्हणते, नाही मला येते न न म य य. ओके. पृथ्वी काय म्हणते, जसं येलता येतं तसं यल ग, जसं 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 यल ग. ओके. मंदाक्रांता, म बन तत ग ग. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. हा जो शब्द आहे डायरेक्ट पुरा शब्द लक्षात ठेवा. म भन तत ग ग. शार्दूल विक्रीडित, पहिले शब्द बरोबर लिहिता आले पाहिजे तुम्हाला, मग बाकीच्या गोष्टी होईल ते. मस जस तत ग, मस जस तत ग. सुमंदार मालामध्ये 7 वेळेस तो घ्यायचा, शेवटीला ग. मंदार मालामध्ये, सुमंदार मालामध्ये शेवटीला लग येते आणि इकडे जे आहे 7 वेळेस य घ्यावा लागतो. ठीक आहे. तर हे होते आपले सर्वच्या सर्व अक्षरगण वृत्ते. मला माहित आहे व्हिडिओ खूप मोठा होत आहे, परंतु एकदाच तुमचं जे आहे सर्वच्या सर्व कॉन्सेप्ट काय होऊन जाईल, यामध्ये क्लिअर होऊन जाईल. रिपीट 2 मिनिटं घेतो. ठीक आहे. अक्षर गणवृत्ती ही काय असते, पद्य रचना असते. अक्षर गणवृत्ती म्हणजे काय होत असते, अक्षर गणवृत्ती म्हणजे पद्याची अशी रचना असते ज्याच्यामध्ये चरणांच्या संख्येमध्ये अक्षरांची संख्या ठराविक समान असते, लघु गुरुक्रम हा समान असतो, यतींचं स्थान काय असते समान असते. अशा पद्य रचनेला आपण काय म्हणतो असतो, अक्षर गणवृत्त. त्याच्यामध्ये गण म्हटलं, गण काय अक्षरांचा गट असतो, 3 अक्षराचा. गण किती आहे मराठीमध्ये, 8 गण आहे. यरत न भज सम, यरत न भज सम. य कसापासून, यमाचा, यर र राधिका, यरत न तो,
त्याच्यानंतर आपण यरतन भजेसम हा शब्द लक्षात ठेवा, तर ताराप वगैरे आपण म्हटलं. ठीक आहे. हा, ओके. तर मग आपण याच्यामध्ये काय म्हटलं, शेवटचे अक्षर जे फुटकर निघत असन त्याला आपण ल आणि ग नाव देतो. सर्वात शेवटचं असन तर ह्रस्वत असन तरी काय त्याचं दीर्घ द्यायचं. ठीक आहे. आणि हे उदाहरणं लक्षात ठेवायचं. कशाची? या भुजंग प्रयासचे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देव माझा पडावा. वसंत तिलकाचं उदाहरण सुद्धा खूप सोपं होतं. आरक्त होय फुलुनी पटनही पलाश, फेकी रसाल तरुई मधु गंधपाश. त्यानंतर याचं प्रकरण बघ घाली भुवरी पारिजात. ठीक आहे. फेकी रसाल तरुई मधु गंधपाश. हा, तर हे सर्व उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ जो आहे जरी बोरिंग वाटला असेल तरी खूप महत्वाचा होता. ठीक आहे. तर दुसऱ्याच्या भल्यासाठी मोठ्या मनानं हा व्हिडिओ बाकीच्यांना फॉरवर्ड करा. चला, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.